महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। वडघर येथे कदम संमेलनात भक्तिमय सोहळा। कुलदैवत आई तुळजाभवानीच्या गोंधळ जागरणाने भाविक मंत्रमुग्ध। श्रद्धेचा श्वास, परंपरेचा सुगंध आणि आशीर्वादांची सुवर्ण किरण यांचा संगम साधणारा कदम घराण्याचा भव्य धार्मिक सोहळा पोलादपूर तालुक्यातील वडघर येथे भक्तिमय वातावरणात पार पडला। शिवकाळापासून पावन मानल्या गेलेल्या कांगोरीगड परिसरात साकार झालेल्या या संमेलनाने संपूर्ण वडघर गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले। महाराष्ट्राची कुलस्वामिनी व कदम घराण्याचे कुलदैवत असलेल्या आई तुळजाभवानीच्या गोंधळ व जागरणाचा अविस्मरणीय सोहळा यावेळी संपन्न झाला। मातेच्या चरणी नतमस्तक होताना भाविकांच्या डोळ्यात भक्तीचे अश्रू तरळत होते। हा गोंधळ केवळ धार्मिक विधी न राहता पिढ्यानपिढ्यांचा भावबंध जपणारा पवित्र सोहळा ठरला। अखंड हिंदुस्थानातील विविध भागातून आलेल्या कदम बंधूंनी या संमेलनास मोठी उपस्थिती लावली। पूर्वजांनी जपलेली श्रद्धा, परंपरा आणि एकात्मतेचे दर्शन या निमित्ताने घडले। नव्या पिढीला संस्कारांची, कृतज्ञतेची आणि इतिहासाशी नाते जोडणारी सुवर्ण क्षणे लाभली। मातेच्या कृपेचा अनुभव देणारा हा सोहळा पाहणे म्हणजे इतिहासाचा साक्षीदार होणे, तर तो अनुभवणे म्हणजे आयुष्यभरासाठी आशीर्वादांची शिदोरी मिळवणे, अशी भावना भाविकांमध्ये व्यक्त होत होती। या दिव्य क्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभलेले भाविक स्वतःला धन्य मानत होते। कदम परिवाराचे अध्यक्ष अमरराजे कदम, सचिव रामजी कदम, इतिहास संशोधक डॉक्टर सदानंद गावडे, माऊली शेठ कदम, उद्यान पंडित रामचंद्र शेठ कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला। विशेषतः वडघर ग्रामस्थांनी या कार्यक्रमासाठी फार मेहनत घेतली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी प्रकाश कदम सह तृप्ती भोईर, पोलादपूर।